नमस्कार. मजासवाडी सर्वोदयनगरचा पुनर्विकास या संदर्भातलं एक अपडेट म्हणजे गेल्या आठवड्यात आपण म्हाडाच्या सीओना भेटलो. एक सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झाली. आपला विषय आपण त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर सगळे सभासदांमध्ये एक असा प्रश्न होता की आता पुढे काय होणार आणि सध्या आपण काय करण्याचा प्रयत्न करतो. तर संस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. तर बरे साहेब, त्या दिवशी एक चांगल्या पद्धतीने आपलं एक शिष्टमंडळ म्हणावा किंवा आपली लोकांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणावं, सीओ साहेबांसमोर भेटलो आणि एक चांगल्या पद्धतीने आपले विषय मांडले गेले. त्यांना देखील ते विषय कुठेतरी पटले असं आपल्याला वाटतंय प्रत्यक्षात. त्या पुढे आता सध्या काय आहे? नक्की आपण मागच्या आठवड्यात गेलो, सीओबरोबर बैठक झाली आपली, सर्व सभासदांना ते भेटले. आपल्या एक ज्येष्ठ सभासदांनी आपली व्यथा मांडली, ज्यांचं वय 75 वर्ष होतं म्हणजे आहे, आणि ते म्हाडाचे एक्स एम्प्लॉई होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वप्न पडतात, आम्ही कधी घरात जाणार आहोत, अनिश्चितता वाटते. अशा वेळेला त्यांची ज्या भावना आहेत त्या सर्वांसमोर पोहोचल्या, आणि त्यांनी सीओने सुद्धा ॲक्नॉलेज केलं की गंभीर परिस्थिती आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं कार्यकारी अभियंत्याला निर्देश दिलेले लोकांना. आपण ही गुरुवारी मीटिंग केली, त्यानंतर शुक्रवार सुट्टी होती, शनिवार रविवार हे 3-4 दिवस सुट्टी होती. कालचा एक वर्किंग दिवस होता. तुला जसे कॉन्टॅक्ट झाले तसे मलाही लोक विचारतात, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, पुढे म्हाडा काय करणार आहे वगैरे. तर म्हाडा निश्चितच पॉझिटिव्ह निर्णय घेतील, कारण 1 महिना होत आला हिअरिंग होऊन. आणि म्हाडाने म्हणजे सीओने आपल्या समोरच सांगितलं, कार्यकारी अभियंत्याला तपासून बघा, काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण बघा. आम्ही ते स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे, त्यांनी तपासूनही बघितलेलं आहे. तर एक 2-3 दिवसामध्ये आपल्याला तो निर्णय अपेक्षित आहे, आणि 100% खात्री आहे की म्हाडा योग्य तो निर्णय घेईल. कमलेश, त्याच्यानंतर असं झालं की बरेच लोक आपल्याला त्या दिवशी भेटले, त्याच्यानंतर आत्ताही फोनवर चर्चा झाली. तर सगळ्या परिस्थिती, आपल्या प्रोजेक्टची जी परिस्थिती आहे ती आप लोकांना माहिती आहे, त्याची कारणं लोकांना माहिती आहेत. तर लोकांचं असं एक सजेशन होतं की का आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना का भेटू नये, त्यांच्या कानावर या गोष्टी घालूया. कारण एक ते सेन्सिटिव्ह माणूस आहेत, कठोर निर्णय घेणारे, तिथल्या तिथे निर्णय घेणारे एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांची ख्याती तशी आहे. तर जसं आपण म्हाडामध्ये 200 लोक गेलो, आपण लोकांना आवाहन केलं, आणि लोक गंभीर विषय असल्यामुळे आणि गांभीर्य समजल्यामुळे ते सर्व तिथे आले. तसे लोकांचं म्हणणं आहे की आपण जाऊया एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाण्याला, त्यांच्या सकाळच आपण त्यांच्या घरी पोहोचूया, आणि यावेळी आपण सगळे बायका मुलांसहित जाऊया, जेणेकरून त्यांनाही कळेल की इथे परिस्थिती किती गंभीर आहे. आता म्हाडाला गेलो तेव्हा काही लोकांना, वयस्कर लोकांना मी समोरून सांगितलं की बाबा तुम्ही या गरमीचे दिवस आहे, प्रवासाची दगदग सहन होणार नाही, तर तुम्ही येऊ नका. पण आता त्यांचा अट्टास आहे, आम्हाला यायचं आहे, आम्ही आमची भूमिका त्यांना सांगू, आमच्या व्यथा मांडू, आम्ही कधी घरात जायचं, आम्हाला एका दिवसाचा भरोसा नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या सर्वांची अशी इच्छा आहे, आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तथ्य आहे. कारण अशी एकच व्यक्ती महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे, आणि मागच्या काही वर्ष आपण ते अनुभवलेलं आहे की जे पीडित आहेत, ज्यांच्यावरती अन्याय होतो, ज्याने आवाज दिला, त्यांच्या आवाजाला साथ देऊन एकनाथराव शिंदेनी म्हणजे कठोर निर्णय घेतलेले आहेत, आणि ताबडतोब म्हणजे तिथे नियम सगळं काही नाही, लोकांच्या हिताचं जे आहे तसे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे आपण या आठवड्यामध्येच, मी तर म्हणेन या आठवड्यातच जास्त वेळ न घालवता एखादा दिवस आपण एकनाथराव शिंदे साहेबांना भेटूया. लोकांना एक 24 तासाची एक नोटीस देऊया, व्हॉट्सअपवरती मेसेज देऊया. आपल्याकडे काही लोकांच्या गाड्या आहेत, आपण काही बस बुक करू, जसं 2 व्हीलर आहेत, बाईक आहेत. तर असं करून आपण जाऊ. आपला नेता आहे, महाराष्ट्राचा नेता आहे, आणि संवेदनशील आहे, नक्की आपल्याला भेटतील. अगदीच भेटले नाही, कुठे दौऱ्यावर असतील, तर ते असे एक व्यक्तिमत्व आहे की जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असलं तर तिथून ते संपर्क करतील, बाबा लोकांचं काय म्हणणं आहे, कशासाठी आलंय. त्यामुळे आपल्याला निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, आपल्या भावना तिथे पोहोचवता येतील, व्यथा मांडता येतील, आणि त्याच्यावर निर्णय होईल ही आपल्याला अपेक्षा आहे आणि खात्री आहे. महत्वाचं म्हणजे ह्या 100% लोकांमध्ये फक्त ही 4% लोक आहेत ज्यांच्यामुळे ही अडचण होते, आणि एक 96% लोकांना वेटीस धरलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं हे नक्कीच आपले डेप्युटी सीएम जे आहेत महाराष्ट्राचे नक्कीच याची दखल घेतील असं मला त्या दिवशी जेव्हा आपल्या म्हाडाचे एक्स एम्प्लॉई, माझी कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी सांगितलं की माझं वय 75 वर्ष आहे आणि मला रोज स्वप्न पडतात, त्यावेळी एक वातावरण गंभीर, म्हणजे आपण जेव्हा असं आपल्या समोर येत नाही तो पण आपल्याला तेवढी एवढी जाणीव होत नाही. पण समोर जेव्हा माणूस आपल्या समोर बोलतो आणि व्यक्त होतो, त्याच्या बॉडी लँग्वेज, चेहऱ्याचे हावभाव आपण बघतो, तेव्हा खरंच कुठेतरी काळजाला चील जाते.
आणि ही अशी लोक एकनाथराव शिंदेला भेटायचं म्हणतायत आणि मी आता त्यांना नाही म्हणू शकत नाही, आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण त्यांना भेटू दे, त्यांना व्यक्त होऊ दे, कारण आम्ही त्यांना संधी दिली नाही असं होऊ नये. म्हाडामध्ये आम्ही आलो तर आम्हाला तिकडे पण न्या, आम्हाला जायचंय तर आपण नक्की जाऊ. या आठवड्यामध्येच आपण तसं प्लॅन करू. फक्त दिवस नाही वार आपण लोकांना ॲडव्हान्समध्ये कळवूया. या 2-4 दिवसामध्ये म्हाडामध्ये काय निर्णय होतो निश्चित तो पॉझिटिव्हच असेल याची खात्री आहे. तरी देखील आपण शिंदे साहेबांना भेटूया. धन्यवाद बनेसाहेब. नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांपर्यंत नक्कीच पोहोचवा. त्याच प्रकारे आपले महाराष्ट्राचे जे डेप्युटी CM आहे त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचला तर नक्की त्या अगोदर जरी भेटणं झालं तरी आपण समजू की ही चांगली गोष्ट राहील. हा व्हिडिओ आम्ही यायच्या अगोदरच तुम्ही आम्हाला एक मेसेज दिला तरी आपण नक्कीच या सभासदांना घेऊन तुमच्या समोर भेटू आणि आपली बाजू देखील नक्की मांडू आणि ह्या प्रोजेक्टची चांगल्या पद्धतीने परत सुरुवात करू. धन्यवाद. धन्यवाद.